नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सिंग नोट्समध्ये आपले स्वागत आहे। आज आपण प्रश्न तिसऱ्याकडे वळूया। प्रश्न तिसरा आहे टिपा लिहा। टिपा लिहामधला पहिला प्रश्न आहे कॉर्ड प्रोलॅप्स, यालाच नाळ खाली येणे किंवा नाळ भ्रश असे पण म्हणतात। तर ही एक गुंतागुंत आहे जी प्रसूती दरम्यान उद्भवते। सामान्यतः प्रसूतीपूर्वी किंवा प्रसूती दरम्यान ही उद्भवू शकते। जेव्हा नाभीसंबंधीचा दोर म्हणजे नाळ त्याच्या सामान्य स्थितीतून बाहेर पडतो आणि बाळाच्या आधी गर्भाशयातून बाहेर येतो, तेव्हा यास कॉर्ड प्रोलॅप्स किंवा नाळ खाली येणे किंवा नाळभ्रश असे म्हणतात। सामान्य प्रसूतीमध्ये बाळ प्रथम बाहेर येते, त्यानंतर नाळ, परंतु पुढे जाण्याच्या स्थितीत बाळाच्या जन्मापूर्वी प्रोलॅप्स होते। जेव्हा असे होते तेव्हा बाळाचे शरीर आणि गर्भाशय ग्रीवा किंवा योनी यांच्यामध्ये नाळ विस्कळीत होऊ शकते। ही एक दुर्मिळ वैद्यकीय आणीबाणी आहे। यामुळे बाळ ऑक्सिजनपासून वंचित राहू शकते आणि मेंदूला कायमचेही नुकसान होऊ शकते। नाभीसंबंधीचा कॉर्ड प्रोलॅप्स उघड किंवा गुप्त नॉनवर्ट असू शकतो। ओव्हर्ट प्रोलॅप्सचा अर्थ असा होतो की प्रसूतीच्या वेळी बाळाच्या पुढे कॉर्ड गर्भाशय ग्रीवा किंवा योनीमध्ये खाली सरकते। तर गुप्त नाभीसंबंधीचा दोर प्रोलॅप्समध्ये दोर बाळाच्या बाजूने पूर्वी नाही, म्हणजे कॉर्ड प्रोलॅप्समध्ये पूर्वी होतो, तर ह्याच्यामध्ये गुप्त नाभीसंबंधीचा नाळ हा दोर बाळाच्या बाजूने बाहेर सरकते। लक्षणे आणि कारणे। तर कॉर्ड प्रोलॅप्सची लक्षणे किंवा कारणे काय असू शकतात, तर पाणी तुटल्यानंतर ते नाभीसंबंधीचा दोर पाहता किंवा अनुभवता येतो। गर्भाशयाच्या हृदयाची गती अचानक कमी होते किंवा बदलते। अशी कोणतीही विशिष्ट गोष्ट नाही ज्यामुळे कॉर्ड प्रोलॅप्स होतो। त्याऐवजी असे अनेक घटक आहेत जे प्रोलॅप्सचा धोका वाढवतात। तर ह्याचं मेन प्रमुख असं काही कारण नाही आहे, तर त्याचे जे घटक आहेत त्याच्यामुळे कॉर्ड प्रोलॅप्सचा धोका वाढतो। ते बहुतेक वेळा पाणी तुटल्यानंतर उद्भवतात, परंतु हेच एकमेव कारण नाही। सर्वसामान्य कारणे पुढीलप्रमाणे असू शकतात। तर कोणते कारणे आहेत, तर ब्रीज सादरीकरण, जेव्हा गर्भ प्रथम डोके सोडून इतर कोणत्याही स्थितीत असतो। जेव्हा डिलेवरी होते त्यावेळेस प्रथम डोके बाहेर येते, माहितीच आहे। तर ह्याच्यामध्ये काय होतं, तर ब्रीज सादरीकरण म्हणजे काय, जेव्हा गर्भ प्रथम डोके सोडून इतर कोणत्याही स्थितीत असतो, म्हणजे प्रथम डोके बाहेर न येता तो म्हणजे वेगळ्या स्थितीमध्ये असतो। जुळे तिप्पट किंवा अधिक गर्भधारणा असेल तर पॉलीडिहायड्रोसिस, ॲमिनोटिक द्रव्याचं जास्त प्रमाण असल्यास, पूर्ण मुदतीपर्यंत पोहोचण्यापूर्वी पडद्याला अकाली फुटणे म्हणजे पाणी फुटणे, म्हणजे मुदतीपूर्वच पाण्याची जी पिशवी असते ती फुटते। त्याच्यामुळे नाभीसंबंधीचा कॉर्ड प्रोलॅप्स कोणत्याही जोखीम घटकांशिवाय होऊ शकतो, तथापि काही परिस्थिती किंवा घटक प्रोलॅप्स होण्याची शक्यता वाढवू शकतात। इतर जोखीम घटक म्हणजे गर्भाचे जन्मजात विकार, प्लेसेंटा प्रिव्हिया, अनियमित आकाराची नाळ, ती नाळ खूपच लांब किंवा खूपच पातळ इत्यादी। सहाय्यक योनिमार्गात प्रसूती, व्हॅक्यूम किंवा सदोष वापरणे, म्हणजे डिलेवरीच्या वेळेस डिलेवरी नॉर्मल होत नाही, तर ते डिलेवरीसाठी हे उपकरणं वापरतात, व्हॅक्यूम किंवा, तर त्या अशा वेळेस ही कॉर्ड प्रोलॅप्स होण्याची शक्यता असते। सहाय्यक योनिमार्ग प्रसूती, कमी जन्माचे वजन, बहुपेशीय एकापेक्षा जास्त गर्भधारणा असेल तर, अनियमित कॉर्ड इन्सर्शन आणि उच्च भ्रूण स्थानक। प्रोलॅप्स कॉर्डची समस्या ताबडतोब सोडवता आली तर कोणतीही जखम होऊ शकत नाही, तथापि जितका विलंब होईल तितकी गुंतागुंत होण्याची शक्यता जास्त असते। तर यापुढील प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया, पण तुम्ही त्यापूर्वी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। लाईक केलं तर मला कळेल की तुम्हाला माझे व्हिडिओ कळतात आणि आवडतात, तर मी तुम्हाला पुढील व्हिडिओ लवकरात लवकर घेऊन येऊ शकते। थँक्यू।